तिकडे वसईतील 1.5 कोटींच्या चोरीचा अखेर उलगडा झालाय। मेहुणीनेच बहिणीच्या सासरी चोरी केल्याचं उघड झालंय। बहिणीच्या सासऱ्याला घरात डांबून रक्षाबंधना दिवशी ही चोरी या तरुणीनं केली होती। ज्योती भानुशाली असं 27 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीचं नाव आहे। तिला पोलिसांनी नावसारी इथून अटक केली आहे। शेअर बाजारात लाखोंचं नुकसान झाल्यावर तिनं थेट बहिणीच्या श्रीमंत सासऱ्यांच्या घरावरच डल्ला मारलाय। तर बँकेत काम करणाऱ्या मेहुणीचा हा कारनामा समोर आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय नेमकं घडलंय? अतिशय धक्कादायक आणि फिल्मी स्टाईलने ही चोरीची घटना घडलेली होती आणि या चोरी झाल्यानंतर कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता। मात्र जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि इतर तांत्रिक विश्लेषण केलं, त्यानंतर हे लक्षात आलं की ही 1.5 कोटीची चोरी झालेली आहे। आणि त्या चोरीमध्ये सुरुवातीला जी मुलगी चोर आहे ती उदोजी भानुशाली हे जे गृहस्थ आहेत, हे ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्या घरात सुरुवातीला पुरुषाचा वेश करून आली आणि नंतर पाणी मागण्याच्या बहाण्याने आणि नंतर त्यांच्याच भाषेत बोलून, म्हणजे कच्ची भाषेमध्ये बोलून त्या जे उदोजी भानुशाली आहेत त्यांना आपलंसं केलं। नंतर त्यांच्या टॉयलेट वापरण्याची त्यांनी परवानगी मागितली। मात्र टॉयलेटमध्ये लिकेज असल्याचं सांगून तिने त्या आजोबांना टॉयलेटमध्ये बघायला सांगितलं। तेव्हा आजोबा ज्यावेळेस टॉयलेटमध्ये बघण्यासाठी गेले तेव्हा त्यांना टॉयलेटमध्ये बंद करून हिने जी ज्योती भानुशाली आहे ती उदोजी भानुशाली यांच्या मोठ्या मुलाची मेहुणी आहे, तिला कुठे सोन्याचे दागिने वगैरे ठेवले होते हे सर्व माहीत होतं। तिने तात्काळ 2 बॅगा घेऊन पळ काढला आणि सुरुवातीच्या पुरुषाच्या वेशात ही आली होती। नंतर तिने ज्या ठिकाणी लपवलेल्या बॅगा होत्या त्या काही वेळाने येऊन महिलेच्या वेशात येऊन स्कार्फ तोंडाला बांधलेला होता आणि नंतर तिने त्या बॅगा घेऊन थेट गुजरातमधलं नवसारी गाठलं। मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर जे सत्य समोर आलं त्याने सर्व जे भानुशाली कुटुंब आहे ते हादरून गेलं, कारण तिची सख्या मोठ्या बहिणीनेच ते ओळखलं की ही ओढणी जी होती स्कार्फ बांधलेलं ती तिच्या बहिणीची होती आणि त्यावरून ही ओळख पटली आणि तात्काळ वसई विरार पोलिसांचं जे क्राईम ब्रांचचं जे सेंट्रल पथक आहे त्यांनी नवसारी येथे जाऊन या आरोपी महिलेला अटक केलेली आहे। निश्चितच धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।